एक चाल द्या ना देऊन दे ना यार. अहो हे काय ताण देऊ राहिली इकडं पहा ना येऊन माजल्यावानी व्हिडिओ काढ राहिलाय आणि जेव्हा अभंगाची चाल म्हणले तेव्हा 2-3 चाली सांगतो आता नाही सांगू राहिला माझ्याकडे मी पण आला तुम्ही जास्त. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. तर गणेशने आज चिक्कीचे लाडू बनवलेत काहीतरी पण लय भारी झाले. मला शपथ काहीतरी गोड खायचं होतं ना. गुळाची ना गुळाने शेंगदाणे लय भरला गुळ. उद्या बनवणार आहे मी सोनपापडी. लय अवघड आहे. बघतो करून एकदा जम्या तो जम्या नाही युट्यूबला बघा मला कशी करते. फक्त असं काय बोलायचं. बेसन पीठ आहे आणि ते साखरेचं लोळी तयार करायची मोठी म्हणजे लय आपल्याला लागेल. आपटावं नाही लागत वाढायला लागायची तीनदा पिठात वाढावं लागेल. बेसन पीठ टाकून भाजून घेत असतील भाजून घ्यायला लागेल कच्चं लागेल. तुपात. तुपात. A few moments later. एक चाल द्या ना देऊन दे ना यार. अहो हे काय ताण देऊ राहिली इकडं पहा ना येऊन माजल्यावानी व्हिडिओ काढ राहिलाय. चाल शोधून दे मी बसून देतो. आणि जेव्हा अभंगाची चाल म्हणले तेव्हा 2-3 चाली सांगतो आता नाही सांगू राहिला माझ्याकडे मी असेल. पण आला तुम्ही जास्त डोक्यातच काच घाली. ते घागर येऊन माझ्याकडे असते चालतं. मीच नसतं चॅनल खोललं का भाजनाचं. तू का तुला बसून देतो म्हणलं मला तू चाल आणून दे. जुनी चाल बसू एखादी. हा तू का म्हणे जुनी चाल कोणती बसू माझं डोकं चाला ना. जी बसलेली आहे. कोणती बसलेली बसायची. कोणती आज जर चाल बसली नाही तर मला लय अवघड होऊन जाईल. तोंडात नाही म्हणत मला तोंड नाही म्हणाले. चालत द्या ना द्या ना मला एक फोन. मी कशाला मध्ये बोलला चालत द्या ना द्या ना मला कोणती चाल आली ती याच्यावर बसू शकतो आपण. आरत्याचं सेट म्हणून आरती सगळ्या आरत्याच मी तेच बोलतो. आरती ज्ञान रा सगळ्या आरत्या घ्यायच्या एक एक करून. महिन्याभराचा स्टॉक झाला मग तुला करते का. सगळ्या आरत्या घ्यायच्या नमन भाषे आरतीची लिस्ट बनवायची डायरेक्ट एखाद्या आरतीवर क्लिक केलं पूर्ण लिस्टवर पूर्ण नाही पूर्ण नाही एकच व्हिडिओ एक व्हिडिओ बनवायची. मग ती लिस्ट मध्ये करायचं का. लावते दुसरी चाल ते कट कर पाहिला व्हिडिओ सांगते. आरती ज्ञान राजा. अरे ते कट कर व्हिडिओ. गाईज आता एक प्लॅन ठरलाय आमचा. आमच्याकडे 2 सायकली आहेत जुन्या आणि त्याच्यातली एक जुनी सायकल आहे ना ती आम्ही घेताना सेकंड हँड घेतली होती आणि एक नवीन घेतली होती. आणि जी सेकंड हँड घेतली होती का त्याची हालत जरा जास्तच खराब आहे आणि ती पडून आहे कितीतरी दिवसापासून. म्हणजे लय दिवस झाले त्याला. मला वाटतं 10वी 11वीला असताना ते वापरत होतो आपण 10वीला असताना. आता तिचं काहीच खुळखुळा झालेला आहे. ती भंगार दिकायचा विचार आहे सध्या. मग खाली जाऊन ती भंगार दिकू आणि ते पैशाचं काही पार्टी करू काय हरकत नाही. आज पैसा आहे पैसा होगा. एवढी सायकल होती काय यांच्याचं बघू त्याला तुम्हाला दाखवतो. काहीच आम्ही ते सायकल विकायला आलो होतो पण सायकलीचा असा विषय झाला. भंगारवाल्याचं उघडे पण आम्ही एका सायकल रिपेरिंगवाल्याला पण विचारलंय का सायकल तुम्ही घेता का. ते म्हणले फोटो दाखवा सायकलीचा मग आम्हाला समजून कशी आहे सायकल काय. मग त्यांनी जर जास्त दिले तर मग सायकल रिपेरिंगवाल्याला देता येईल ना की भंगारवाल्याला. मग पार्टी बघू जाऊ. आता सायकल फक्त आम्ही दुकान उघडे का बघायला आलो. आता आहे ना घरी जाऊन सायकल घेऊ आणि मग परत घ्यायची नाही बघायची काय बघायची फोटो काढायचा बघे काढते. सायकल इकडे आपल्याला घेऊन जायची आहे ना भंगारवाल्याकडे. तसं तिकडे दाखवतो जर म्हणला नाही तर मग इकडे. ही सायकल आहे का ही चांगली आहे पण ही आम्ही घेतली होती विकत डायरेक्ट नवीन. आणि ही सायकल आहे का ही सेकंड हँड घेतली होती. ही सायकल विकायची आम्हाला. ही राहून द्यायची. ही साखळी बी आम्ही टाकली होती याला पॅक. ही हिच्यात बी काही राहिलं नाही तसं. बापा म्हणले ही नको विकू तीच विकू फक्त. ही विकायची फक्त. काहीच मागं बघा गाण्याला सायकल मध्ये धरायला लावली. उलट बसलं मला उलट्याने होतं. नाही गाण्याला उलट बसवलं होतं. उलट बसल्यावर काय होतं तुम्हाला माहिती आहे. उलट बसला असं एकदम लय भीती वाटते बॅकर भीती वाटते. त्याच्यामुळे तिथे रिलॅक्स मध्ये मी हात माझ्या गाड्या बघून द्या मला जरा. आहे चला मला रेशो बघून ते काय नेमकं नाही ते एखाद्याला धडकायचं मी सायकल सगळं मोबाईल लांब जायचं होतं ते.
तर येत जातो सायकली सगळं एखाद्याला धडकीतून मग बघू चढ बंगारवाल्याकडे आलो होतो पण सायकल नाही घेतले लोक आता ती तिकडे पाहिलं होतं आम्ही ते रिपेअरिंगवाला त्याच्याकडे जाऊन बघू आता गायच पस्तावा झाला येऊन दुकानाचं बंद आहे आता सध्या एवढं वजन घेऊन आलो होतं आम्ही संघ आणि आता ते कसं परत माघारी घेऊन जायचं मला याचा प्रश्न पडला भंगाराला आहे तिथे विचारून येतो का सायकल घ्या सांगा म्हणून लोखंड घ्या म्हणा त्याला काय आहे? सगळं लोखंडाची बघायचं मग लोखंडाचे नाही याच्यात काही वेगळे ते माणूस तुम नाही म्हणला काय ना सायकल घ्यायला काय माहिती आता आहे ना सायकलवाले तर बंद येतात सध्या काय करावं म्हणतो डोकं बंद पडलं ते वज आहे ना आणायचं उन्हायचं तो पण आम्ही इथपर्यंत चालला आमच्या आम्हाला काय विषय एक नवीन भंगारवाला सापडला काय ते घेऊन राहिला सायकल आता चला फायनली 7:30 लागली का काही झाले बघ 7:30 लागली आम्हाला आता इथं आलो पण इथं असं झालं की जे वजन मोजते त्याचं लाईटच नाही आहे हां 250 रुपये कायचे कोण म्हणलं किती झाले एवढं कमी असं टायराचं काय याचं बी वजन लय असतं हे परत हे सारं लोखंडीचे ना बाकी लोखंड फक्त हे आणि टायरचं काढायचं होतं बाकी आतलं पण लोखंडच 13-14 किलो सायकल त्याच्यातला 3 किलो एकट केला तर 10 किलो हॅलो हा यार काय हॅलो ना फायनल 270च्या वरती काय दिले नाही सायकलीचा फुलफुला झाला आम्हाला त्याचे काही रेट माहीत नाही कितीला जाऊ शकतं काय जाऊ शकतं त्याच्यामुळे जाऊ द्या 270 अशी बी पडूनच होती सायकल ती आणि कोणी घेतं नव्हतं जाऊ द्या 270 रुपये भेटले चला खाणे आणि कोण आहे 270 रुपये भेटल्या विषय त्याच्यावर काही त्याला भांडण्याचा अर्थ बोलण्याचा अर्थ जाऊ दे लय खराब सायकल तशी सायकल खराब जाते आपण म्हणले एकूण टाक जाऊ दे ते त्याच्यात काही नाही येणार चालेल ठेवू का काही थोडासा खर्च झाला आता परत येता घर रे लाईट गेली तरी लाईट गेलेली आल्याला खर्च केला मी कसं आहे किती मोठी भाऊ फ्रुट आहे मोठा आहे ना एक काम कर 4 जेवण बी करायचं रे मला अजून पण आधी प्यायल्याशिवाय मी आता जेवणार नाही सांगायला सगळ्या काहीच हे कोणाला आहे मला आहे ना मला Thank you. हे गप राव दादा मी घेतलाय मला ते चिक्या एका याच्यामध्ये किती येते चिक्या 4 रुपये मी चिक्या गाण्या कोणी कोण होता तू माहिती ना मागच्या जन्मात चिमणी त्याच्यामुळे तुझ्या नाकाला जास्त टोक आहे. तू विचार कर काय बरं मागच्या चिमणीचं का मग तुम्ही काय असतं तुमच्या नाका असे वट वागळ होते काय काय कोंबडे मग तुला काय माहिती आमचं जन्म नाही तर मग हे मामाला असतं माहिती मग हे असतं नाही तर काय म्हणते त्याला नाही तू आता ते मम्मी हे मम्मी तुला आठवण येते तुझ्या जन्मामध्ये तसं मी नाही. होती कोणाचीच आई नाही प्रत्येक जन्मात आई वेगळी असते उल्लू होतो उल्लू मी काय असेल पण तू चिमणी होती पकाट नाही तू हे सस्ता आहे अरे नाक पाय नाक हे नाकाला माहिती ओय सस्ता वाटत हे चिमणी चिमणी वरून चिव. ओव्हल फेस तू आहे जरी चिव चिव केलं तरी तोंडाने बोलायची गरज नाही तुला शायनिंग तिकडं आण काय नाक आणि चिव चिव केलं ना तरी तोंडाने बोलायची गरज नाही शायनिंग तिकडं आण ना मग एवढं लक्षात तिकडे काय आणते हम्म. पिक्चर मध्ये काम ताळी घ्या. आहे का बरोबर आहे चिमणी सारखं आहे काय 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 गणेश गणेश बघ 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 ती तशीच करते ना अडं चिमणी ती चिमणी नाही का मम्मी ते कोणती चिमणी तू माणसाच्या जन्मात आला त्या मग चोच विसरला फॅन्ट्री पिक्चर मध्ये चिमणी कामाला तसं झालं होती तुझं फॅन्ट्री पिक्चर मध्ये चिमणी कामाला होती ही होय गाण्या नाही वाजत आणि जंगलात फिरत होती का आणि मग ते भेटायला जातात ना तिकडे चिमणीला गोरवायसाठी. पण ही उडून जायची चिमणी काळी चिमणी काळी चिमणी काळा कलर राहिला देवाने सोडा काळा नाही एवढं नाही काळी चिमणी का तर काय तुम्हाला याच्यातून काय शिक मिळते की कोणी तुम्हाला चिडी लागत असेल तर त्याच्याला उत्तर द्यायचं ना त्याला म्हणजे तू जास्त चिडी गेला आमची गोष्ट आहे बाबाने किती धमाके सोडले आत्ताच्या आता चार वारे
मला आलेला खबर आली जिमवरून आली. मग का राव येतो धोती खोल राय. सकाळून एकदा पण बाबाच्या आवाजात जरा सुर येऊ राहिला. आणल्यात तो बी आणल्यात, आजीच्या उमनी बी आणली. दोघींच्या आणल्या, तुझी ओमनी पण आणली. आणि बाबाला काही नाही, बाबा पाहत येतात, बाबाला काय नाही. बाबाच्या त्यांना तुम्हाला आणू का अँटी पादू गोळी? अँटीबायोटिक गोळी हा आणले का? त्याचा असं उलटा उरायला मला वाटतं. अरे ते पिपणी वाजली आणि पाजली त्याच्या अगोदर, मला जिमला जायच्या अगोदर. हा जिमला जायच्या अगोदर पिपणी वाजल्याने तुमचा आवाज झाला. व्हायरल झाले डायरेक्ट येईन सकाळी. हे काय सगळं मला वाटतं क्रिएटरचं स्वप्न असणार आहे खरंच. मम्मी म्हणली ती लय भारी बोलली. एखादं वाटतं ह्याला आपण ना एखादा व्हिडिओ पोस्ट करावं आणि सकाळपर्यंत मिलियन व्ह्यूज, व्हायरल माणूस आणि व्हायरल होऊन फुल सबस्क्रायबर घेऊन राहिले. लय भारी वाटण राव. ती एक फिलिंगच वेगळी असं नाही का? माझी इकडे तिकडे हिंडलं का लगेच मग खरंच झालं असं तर होणार आहे. झालं मिलियन नाही, लय मोठे मिलियन होणार. एक बिलियन हा बिलियन मिलियन बिल्ली बिलियन मिलियन आहे याड गाडी. वो रोटी लेके गए इसलिए घूम गए क्या? तसंच आठवण ना मी. रोटी लेके जाना चाहिए. तुम क्या लेके आए हो? वो एक दिन मेरे पापा रोटी लेके गए थे इसलिए घूम गए. घुम गए नाही डोक्यात घूमने गए थे. नहीं घूम घूम गए गए थे. नहीं घूम गए थे. सॉरी घूम गए थे. अरे ते बटाटे घेतले डोक्यात. घूमने गए तो इसलिए रोटी लेके गए इसलिए घूम गए क्या? नहीं घूमने गए थे. अच्छा घूमने गए थे. फिर वापस आएगी. तू फिर वापस आए कि नहीं? आए और रोटी लेके वो आपने जाना पूछा चाहिए. नहीं, आपने पूछा नहीं क्या उनसे कि कहाँ गए थे आप? नहीं, रोटी लेके जाना चाहिए. हा काय गो 17 में क्या जोड़े कि 70 हो जाए? आग की मात्रा जोड़ दो. हे माझं उत्तर होतं ढुंगणू. ना तो कारवा की तलाश है ना तो कारवा की. पहिले निवास असो के मध्ये व्ह्यूज गेले 3. तुम्हाला असं वाटतं 3,000 लय कमी आहेत. पण मोठ्या व्हिडिओ साठी ते माझ्यासाठी लई आहेत. आणि त्याचे थांब म्हणजे ते कसं लेवल चालू आहे, म्हणजे काही विषय नाही. ग्राफ चांगला आहे. मी त्याच्यावर काही बोलणार नाही जास्त. काय असतं माझ्या लय घाण सवय. काही करायचं अगोदर नाही बोलत नाही. काय ऐकताय मी सांगत नाही. अरे उंदरा ग, मी काही करायच्या अगोदर सांगून ठेवते. हिले घालचं हे उंदराच्या मागे लागला होता गाई स्वप्नामध्ये. रात्री उंदीर पकडली होता. गाईज कालच्या ब्लॉग मध्ये आजीला स्वप्न पडलं. मला आज काय स्वप्न पडलं माहिती का? काल संध्याकाळी रात्री काय मी ना एका मंदिरात गेलो कुठेतरी, बरोबर का गाईज? एकदम वर गेलोय आणि तिथून येताना मला एक उंदीर दिसला. म्हणजे थोडासा नाही का ब्राऊन कलरचा उंदीर होता, थोडा पांढरा. आणि त्या उंदराच्या जे माग लागलो, खाली पायऱ्या उतरतोय त्याला पकडितोय, पायऱ्या उतरतोय त्याला पकडितोय. हातात पाकडा का सुटायचा. मग शेवटी ते खालपर्यंत पोहोचलं आणि ते पकडला आणि तिथं शाळेतले लोक ते जास्त ती लागले ना घाबरायला, उंदराला घाबरतात लोक. आणि मग मी ते उंदीर पकडलं. असं स्वप्न पडलं मला. एकदा तर काय स्वप्न पडलं, घरात घोरपड आली आणि ती घरात आली आणि मी तिला घाबरतोय. असं मला स्वप्न पडलं होतं. लई बेकार काही स्वप्न पडते मला. हा लघवी नव्हतं गेलं, लघवी लागल्यामुळे स्वप्न असे पडले. उंदर पकडी तर मी मुतत नाही. किती काय होईल मला जर स्वप्न पडलं ना, तर मला लघवी जर लागली ना, मी हे माझं लई वेळेस स्वप्न पडलेलं आहे. मला ऐक नाही, मला जर लघवी वाज नको ना, लघवी जर लागली ना मला आणि जर जोराची लागली तर माझ्या स्वप्नात असं येतं की मी लघवीला उभा आहे आणि मूत राहिलो पण लघवी आहे ना. आणि मग मी जागी होतो मग मला आठवतं कारण खरंच लघवी लागली. मग लघवी जातो मी. एकदा काय झालं, आम्ही दवाखान्यात गेलो 2 जण. हे 2 जण झोपले होते. आम्ही घरी आलो, हे झोपून गेले ना. दार वाजत, दार तोडायची बारी, हे झोपून गेले. मग आम्ही होल पाडलं ड्रिल मशीननी दरवाजाला, तार घातली आणि यांना हाणली. तेव्हा पोरं उठली. हे पण तुम्ही सर गाव गोळा केलं तर राव. ते तुम्हाला होल पण दाखीन. आमच्या दाराला होल आहे सध्या पाडलेला आम्ही. फायदा झाला ना त्या हॉलमधून दिसतो कोण आला.
हे नाही पण ड्रिल अरे आम्हाला आवाजाने ऐक ना. सुद्धा पोरं उठाना ते एवढे बेशुद्ध एवढी कस काय झोप लागली आम्हाला आम्हाला माझ्या लहानपणी तसंच झालेलं आहे माझ्या इंदारावर वाढला ही कहाणी उद्या सांग गाईज सगळं कंटेंट आज नाही पुढचा ब्लॉग तुम्हाला बघावा लागेल ब्लॉग नंबर 102 तुम्हाला बघावा लागेल हा ब्लॉग नंबर 101 आहे ही स्टोरी ना याच्यासाठी सेपरेट ब्लॉग बनला पाहिजे लय खतरनाक स्टोरी ते तसंच तुम्हाला झालं तुम्हाला आता उद्या सांगेल गाईज माझ्यासोबत काय झालं होतं लहानपणी असं काय मला झोप लागली होती काय ते मला ते उद्याच्या लय खतरनाक ब्लॉग कॉमेडी ब्लॉग म्हणताय ती स्टोरी लय भयानक आहे आमच्या स्टोरीला बेकार आहे गाईज आणि ते स्टोरी टेलिंग बी तर खतरनाक आहे पण त्याचे सेपरेट ब्लॉग बनले तर बरं नाही का एकाच ब्लॉग मध्ये सगळं नाही नाही दाखवणार दाखवत असं विषय याकडे तुम्हाला सगळं पुढच्या दिलं भागात. तुम्हाला आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो याच्यापेक्षा जास्त मला बोलायचं नाही तुम्हाला मी जरा आराम देतो आजचा ब्लॉग एंड करतो आणि विसरलो मी आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या